हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल AGS करिअर अकॅडमीवरती. तर चला तर मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, आज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काल जो पत्र आले त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा. आपली आता लवकरात लवकर सेकंड फेज होणार आहे. त्यानुसार जे आम्ही कोर टीम आदरणीय तुषारदादा देशमुख सर, यादव सर, बाकी टीम यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करत आहोत त्याचं कुठेतरी फलित आता ह्या 20 तारखेनंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं आपण जे ऑफिशियली प्रॉपरली तुम्हाला जे सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये, साधारणतः 26 डिसेंबरला मी आयुक्त ऑफिसला गेलो होतो, मी आणि भागवत सर. तेव्हा नुकतेच आपले आयुक्त साहेब मांढरे साहेब यांचं बदली झालेली होती. तेव्हा रेखावार साहेब आलेले होते. तेव्हा काही निदर्शनास आलेल्या गोष्टी तुम्हाला मागच्या वेळी मी त्या दिवशी सांगितले की 15 तारखेपर्यंत जास्तीत जास्त टॅब येईल, परंतु 2-4 दिवस इकडं तिकडं 20 तारखेला टॅब येईल असं झालं आहे. कारण 16 तारखेला काल पत्र निघाले. त्यामुळं त्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला माहिती होत्या. आदरणीय तुषारदादा देशमुख सरांनी, यादव सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं. त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे. कोणतीही कोर टीम किंवा बाकी आम्ही मुलं, मी, यादव सर, तुषार सर, संदीप कांबळे सर, कोणी खोटी माहिती सांगत नाही. त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवा. तर पहा, आज मी सांगणार आहे की आनंदाची गोष्ट आहे की आपण जे पाठपुरावा वेळोवेळी आयुक्त ऑफिसला जाऊन पुणे आम्ही करतोय, त्याचा आज आम्हाला फायदा झाला किंवा आम्हाला त्या गोष्टी जाणवल्या. याच्यामध्ये तुषार देशमुख सर मुंबईला गेले, त्यांनी पाठपुरावा केला, त्यांनी सर्व काही गोष्टी सांगितल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या गोष्टी चालू आहेत. तर आपण पण पॅनिक नका होऊ. आणि मूळ कसं आहे, काल पत्र आल्यामुळे आपल्याला एक बेनिफिट झालं की 100% आपली सेकंड फेज होणार आहे. मागं सर्वजण म्हणत होते सेकंड फेज विसरा, पण नाही, ती ओढून आणलेली आहे. फक्त आता एकच आहे की जागा कशा जास्त येतील याच्यावर आपण काम केलं पाहिजे. आणि याचं फलित, याचा इतिहास लय जुना आहे. 2-3 आंदोलन झाले. मुंबईला आंदोलन झालं, इथं 5 दिवस आंदोलन झालं. आदरणीय भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लिखित स्वरूपात पत्र घेतलं आपण की सेकंड फेज आम्ही होणारच. वेळोवेळी पाठपुरावा केला. नागपूरला आंदोलन केले, त्याच्यामागं 3 आंदोलन झाले. मुंबईला एक पावसात आंदोलन झालं, त्याच्यानंतर पुण्यात आंदोलन 2 झाले, परत नागपूरला आंदोलन. विविध आमदार खासदारांचे पत्र व्यवहार, बाकी पॉलिटिशियन दबाव, आणि आम्ही नेहमी आयुक्त ऑफिसला पाठपुरावा, ह्या नेहमी याच्यामुळे हा सेकंड फेज होणार आहे. आणि ती चांगल्या जागांची. आता हे जास्त जागा येण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. चांदा ते बांधापर्यंत आम्ही सर्व पण काम करतो आहे. चंद्रपूरपासून ते पार मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, बाकी सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, सर्वच ठिकाणी. तर सर्व मिळून आपण काम करतो. त्याच्याच हे फलित आलेलं आहे की आपण सर्वांचा इथं सहभाग आहे. त्यामुळे इथं आनंदाची गोष्ट आहे की टॅब येईलच. पण ह्याच्यात तर आपण काय करू, अफवांना बळ पडायचं नाही. जागा जास्तीत जास्त कशा येतील ते हे म्हणजे RTI टाकायचं. आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये मी RTI ऑफलाईन टाकलेला आहे. भागवत सरांनी RTI टाकलेला आहे. झडपीमध्ये जागा जास्त येतीलच. PCMCच्या जागा पण जास्त आहेत, ते पण येणार आहेत. प्रत्येक मीडियमच्या आहेत, मराठी मीडियम असेल, उर्दू मीडियम असेल, बाकी त्यांच्या पण जागा आहेत. त्यामुळे काळजी करायचं काम नाही आहे की आपण जास्तीत जास्त जागा कशा येतील त्याच्यावर आपण काम करूया. आणि पाठपुरावा जिल्हा परिषदेला जाऊन आपल्या पत्रव्यवहार करूया. जास्तीत जास्त 1 वेळेस नाही म्हणतील, 2 वेळेस नाही म्हणतील, 3 वेळेस नाही म्हणतील. त्यांना पण असं वाटेल की बाबा यांना खरंच गरज आहे. मग त्यांना कुठंतरी असं तो पण व्यक्ती आहे, तो पण मनुष्य आहेत, अधिकारी MPC राज्यसेवेतनं क्लासून झालेले असतात. तर त्यांना पण लक्षात येईल की बाबा या मुलांना खरंच गरज आहे. मग ते तुम्हाला स्वतःहून म्हणतील. आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम आयुक्त ऑफिसला जायचो तर आम्हाला असं मध्येच देऊन देत नव्हते काही. आम्ही थांबण्याची पण हिंमत होत नव्हती, बोलण्याची हिंमत नव्हती. आज असं झालं आहे की आम्हाला चहा पिण्यासाठी सुद्धा आम्ही आयुक्त ऑफिसला गेल्यासारखं आमचं जवळ असं हे झालं आहे. त्यामुळे आमचा 1 दिवसाआड आम्ही जात असतो. तुम्हाला मागं सांगितलंच आहे. आणि हे कशासाठी जातो आहे, कारण हे आपल्या सर्वांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी आपण हे करतो आहे. आणि हे करणं आपलं कामच आहे. आपण पण केलं पाहिजे, तुम्ही पण केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या ठिकाणी करा, आम्ही आमच्या ठिकाणी करू. जिथं जमते ते नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तिथं तुम्ही काम करा. आणि कोर कमिटी नाव कोरचा अर्थ नसतं. कोर म्हणजे काय आहे की जास्तीत जास्त सहभागी ॲक्टिव्ह होऊन काम करणे, ते कोर. कमिटी अशी काही मोठी संघटना म्हणजे असं काही असं मोठे लोक असा भाग नाही आहे.
तुम्ही चांगले काम करा, तुम्ही ॲक्टिव्ह व्हा, तुम्ही पण त्याच्यामध्ये ॲड व्हाल. असं काही नाही. कोर व नावाला आहे, त्याच्यामध्ये सर्व मिळून काम करतो आहे. आणि कोर म्हणजे एकदम जास्त काम करणारे. कोरचा अर्थ काय? जास्त काम करणारे, ॲक्टिव्ह एकदम सदस्य असे, जवळचे सदस्य म्हणतो आपण त्याला. जास्त काम करणारे, वेळोवेळी पाठपुरावा करणारे ते लोक त्याच्यामध्ये आहेत. असं जरी डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्ष तुम्ही आहेच त्याच्यामध्ये सहभागी, परंतु काही गोष्टीमुळं ते असतातच. तर ते विषय असा आहे की तुम्ही त्याच्यात भाग घेतला पाहिजे. अफवांना बळी नका पडू. आदरणीय संदीप कांबळे सरसुद्धा कंत्राटी भरतीवर काम करते, त्यांना पण सपोर्ट करा. आणि कंत्राटी भरती रद्द होईल असं शक्यता आहे आणि ती होईल. कारण का मागचं जे युवा प्रशिक्षणचे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शासनाला नाकी नऊ येत आहे. परत हे गोष्टी असं वाटते की हे पण रद्द होतील. अपेक्षा करू रद्द झाले, त्याच्यासाठी पण पाठपुरावा करू. प्रत्येक झेडपीला मनपाला विनंती करू. कारण का हा शिक्षण आयुक्ताच्या अखत्यारीतला विषय नाही आहे, तर हा विषय आहे शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. तो मंत्रालय स्तरावरील आहे. तर त्याच्यावर वेळोवेळी चांगलं निर्णय येईलच. आणि आपलं एक नशीब की आपल्याला चांगले शिक्षण मंत्री लाभलेले आहेत, चांगले शिक्षण आयुक्त लाभलेले आहेत. मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं आहे की जे नवीन आयुक्त साहेब आले त्यांचा इतिहास पहा, ते एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी ते आहेत. त्यामुळं शक्यता आहे आपली सेकंड फेज लवकरच होईल आणि जास्त जागाची होईल. आणि जास्तीत जास्त जागा कशी येतील, आपले बांधव जास्तीत जास्त कसे लागतील यासाठी आपण काम करू. एकही मुलगा नाही राहिला पाहिजे, कोणीच नाही राहिला पाहिजे. जेवढे आपण त्याच्यामध्ये आहे, असं नाही म्हणून की एकदम 50 मार्काचा कट ऑफ फरक पडतो, असं नाही आहे. नाही म्हटलं तरी 10 ते 15 मार्क कट ऑफ आपण आणू शकतो खाली. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? 15 मार्क कट ऑफ म्हणजे लय मोठा कट ऑफ आहे खाली आणणं. मी तुम्हाला नाही सांगणार तुम्हाला 200पैकी 50 मार्क आहे तुमचं होता, नाही. फॅक्ट आहे, सत्य आहे, ते आपण स्वीकारलंच पाहिजे. आणि सर्वजण तर म्हणत होते, क्लासेस क्षेत्रातले मोठे नामवंत लोक ज्यांनी बॅचेस लॉन्च केले किंवा बाकी पुण्यामध्ये जे कोचिंग क्लासेसवाले आहेत, बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी सेकंड फेज होणार नाही. मग विचार करा, तुषार देशमुख असतील, बाकी यादव सर असतील, बाकी कोर टीम आहे, संदीप कांबळे सर आहे. जेव्हा पुण्याला आंदोलन झालं होतं त्यावेळेस सर्व संजीव भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही इथं आंदोलन आलो होतो. त्यावेळेस रात्री 11पर्यंत ते आम्ही मॅटर मारून घेत असताना आम्ही स्वतः इथं होतो. ज्यामध्ये सर्वजण होते, संदीप कांबळे सर, यादव सर, तुषार सर, कोर कमिटी, सर्व लोक होते. बालुशा मॅडम मुंबईला पहिल्या आंदोलनात आले होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येकजण म्हणून काम करतोय, प्रत्येकाचा मोठं वेगळा आहे, पण उद्देश एकच आहे, ती आहे सेकंड फेज. एकच उद्देश म्हणजे मोठं एकच आहे फायनल. माध्यमे वेगळे असतील, संघटना वेगळ्या असतील, व्यक्ती वेगळे असतील, पण एकच आहे, ती शेवट तो आहे सेकंड फेज कसं होईल, ते पण जास्तीत जास्त जागांची. त्यामुळं असं काही विचार करू नका. जे प्रॉपर आहेत ते माहिती ऑथेंटिक तुम्हाला सांगत जाईल. आणि खोटी माहिती सांगून आम्हाला काही असं नाही आहे. तुम्हाला परत सांगतो आहे, यूट्यूब असं नाही की पैशाचं. यूट्यूब पैसे कमवण्यासाठी लय मोठे सबस्क्रायबर्स, व्ह्यूवर्स लागतात लाखोमध्ये, ते आमची अपेक्षा पण नाही आहे तेवढे होतील म्हणून. पण आमचा एकच मुद्दा असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो. एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करून 500 MB 1 GB 2 GB असेल तर ते तुम्ही डाउनलोड करून नाही पाहू शकत, पण एखादी यूट्यूबची लिंक तुम्हाला पाठवली तुम्ही इन्स्टंट पाहू शकता. त्यामागचा उद्देश आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल. आणि त्याचाच उद्देश असा आहे की आपण, आणि तुम्हाला परत मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आत्ता पण तेच सांगतो आहे की तुम्ही पाठपुरावा दर 2 दिवसाआड, 3 दिवसाआड, 4 दिवसाआड साखळी पद्धतीने तुम्ही पाठपुरावा करा. साखळी पद्धत म्हणजे काय की 4 लोक आत्ता गेले की 4 लोक दुसरे 4 लोक जा, परत दुसरे 3-4 लोक जा, परत 3-4 असे ते बदलत जा. म्हणजे तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, त्याचं जागा वाढवण्यास तुम्हाला फायदा होईल. आणि तुम्हाला हे सांगतो, यादव सर पण सांगतो, मी पण सांगतो आहे की तुम्ही जेवढे जास्त पाठपुरावा कराल तेवढे आपल्या जिल्ह्यात जागा येतील. आणि जेवढ्या जास्त जागा आल्या तेवढं तुम्ही तुमच्या जिल्ह्यात लागता. बाहेर आईवडिलांना सोडून बाहेर राहण्याचा त्रास आम्हाला पण विचारा. आम्ही पण पुण्यात राहतो आहे, मी नांदेडचा आहे. विचार करा, मला घरी जायचे मला तरी 12 ते 14 तास लागतात. आईवडिलां बिमार असतील, या गोष्टी असतील तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करणार? किती आयुष्यभर असं राहायचं का? एक तर आईवडील उद्या जॉब कुठेही लागू दे, पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपल्या जिल्ह्यात लागलं पाहिजे. जरी आपण पुण्यात मुंबईला आलो तरी आपल्याकडे जॉब असेल तर आपण आईवडिलांना पुण्यात आणू शकतो, सोबत ठेवू शकतो काय, पण आपली फॅमिली आणू शकतो. पण असं जॉबलेस असताना किंवा काही गोष्टी करत असताना आपण नाही राहू शकत. म्हणून सांगतो, जास्तीत जास्त आपला खास करून महिला भगिनींना त्यांना विनंती करतो की त्यांना पर जिल्ह्यात जाणं फार अवघड होऊन जाईल. कारण का त्यांचे
मुलगा म्हणजे लहान मुलं असतात, मिस्टर असतात, सासू सासरे, कोणतं लग्न झालं नाही त्याचे आईवडील, सर्व यांना त्रास होतो राहण्याचा, प्रवासाचा. कारण का घर सोडून राहिलेले नसतात, त्याला इश्यू आहेत. ते तुम्हाला आता ते अनुभवात मॅक्सिमम लोकांना अनुभव येतातच त्याच्या. तर ते त्यासाठी तुम्ही वैयक्तिक तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आहे की तुम्ही पाठपुरावा करा. आपल्या जिल्ह्यात जा, आपल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, जे पण जिथं जिथं जागा आहेत ना, संस्था असतील, काही अनुदानित, विना अनुदानित, त्या संस्थेला जा, त्यांना विनंती करा. जास्त जागा आहेत मॅक्सिमम प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यात काम करत आहेत लोक, त्यानुसार काम करा. मुळात काय माहिती आहे का, की आपलं एकच ध्येय पाहिजे की आपण कसं लागू. आणि आनंदाची गोष्ट आहे, मी तुम्हाला 26 डिसेंबर जवळपास 20-25 दिवसा अगोदर कोणी टॅब, कधी डेट, काही माहीत नव्हती, कुणालाच काही माहीत नव्हतं की तारीख कधी येईल. तर जस्ट आम्ही गेलो होतो, मी भागवत सर. तर काही गोष्टी फॉर्मल इनफॉर्मल म्हणतो ना आपण, प्रत्यक्ष म्हणजे आपण असं माहिती काढली. ती माहिती तुमच्यापर्यंत आज लिखित स्वरूपात पोहोचली पण आहे. तर ते जुना होता, पण माहिती तुम्हाला सांगितली त्यावेळेस की 15 तारीख जास्तीत जास्त, जानेवारीचा पहिला आठवडा किंवा 15 तारीख तिथपर्यंत टॅब ओपन होईल असं मी सांगितलं होतं. परंतु तो 2-4 दिवस इकडे तिकडे का झालं, कारण काही मंत्रालय स्तरीय असतात, काही IAS अधिकाऱ्यांचे आपले जे आयुक्त साहेब नवीन आले त्यामुळे काही दिवस नव्हते, त्याच्यामध्ये काही सिस्टमॅटिक नाही झालं, त्यामुळे ते प्रॉपर 20 तारखेपर्यंत गेले. आणि मागं जेव्हा फर्स्ट टाईम आयुक्त साहेब निवडून आले, आयुक्त साहेब जेव्हा निवड झाली त्यांची, तर ते जॉईनिंग झाले होते, तेव्हा फर्स्ट टाईम त्यांना भेटणारा मी होतो. पुणे टीम होती, मी बाकी लोक होतो, आम्ही 4-5 जण, त्याच्यामध्ये हाडोळे मॅडम, मी बाकी. तर सांगायचं तात्पर्य असं की ते एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये त्या दिवशी मी जेव्हा आयुक्त साहेबांना भेटलो तेव्हा तेसुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की ते एकदम पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा, 100% टॅब ओपन होईल. झाला. आज 16ला पत्र निघालं आणि उद्या 20 तारखेपर्यंत ते क्लिअर होत जाईल. आणि आता म्हणतं की सर जागा किती येतील, तुम्हाला सांगतो, जागा 500 पण येऊ शकतात, जागा 15,000 येऊ शकतात. ते तुमच्यावर डिपेंड आहे की कशा येतील. तुम्ही म्हणाला सर 500 कसे, पण तुम्ही काहीच केलं नाही तर कशी जागा वेळ येतील. हां, घर बसला देर हरी पलंगावर असं नाही होणार ना, तुम्हाला प्रयत्न करावाच लागणार आहेत. जर गव्हर्नमेंटला, शासनाला वाटलं, 17च्या भरतीनं विचारा, जेव्हा मागासवर्गीयांची 50% कपात झाली तेव्हा किती त्रास झालेला आहे, त्यातलं मी पण आहे. आंदोलनं झाली, सर्व झालं, काही शीर्ष नेतृत्व व्यवस्थित नसल्यामुळं काही घटना त्यावेळेस घडल्या, तो पास्ट होता, सोडून द्या, तो महत्त्वाचा नाही. आत्ता तो महत्त्वाचा असा विषय आहे की आत्ता कसं आपण जास्तीत जास्त जागा येण्यासाठी करू शकतो. सर्व लोक इमानदार आहेत, कुठं तुम्हाला बेमानी भेटणार नाही. जे आहे ते ओपन माइंडेड, सर्व ओपनली आहेत. इथं ओपन म्हणतो ना की बाबा समोर एक मागं एक, असं नाही आहे. कोणी असो ते, याच्यात काम करणारे सर्व लोक, सर्व चांगले लोक भेटलेले आहेत. त्यात कुणाचे नाव घ्यायचे, यादव सर आहे, संदीप कांबळे सर आहे, तुषार सर आहे, बाकी खराटे सर, लई मुलं आहेत. कोरमध्ये म्हणजे काम करणारे पुष्कळ लोक आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातले सदगीर सर नाशिक आहे, बाकी किती सांगा, कुकडे सर नागपूर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला, मिर्झापुरे सर यवतमाळ, काय ब्रह्मानंद मोरे सर नांदेड, किती जणांचे नाव घ्यायचे. प्रत्येक ठिकाणी आपापल्या स्तरावर पाठपुरावा करत आहेत. मी भागवत सर, पुण्यामध्ये आम्ही राहतो आहे, भागवत सरला फोन केले की हाजीर. कधी जायचं असा विषय असतो, नाही विषयच नाही आहे. आम्ही फिरतो आहे का, पुण्यात आहे म्हणून. जर तुम्ही राहिलं तर तुम्ही पण फिरायला पाहिजे होतं. त्या गोष्टी वेगळ्याच सोडा, पण काम एकच आहे की जागा जास्तीत जास्त येतील, तुम्ही लागलं पाहिजे, मी पण लागलं पाहिजे, आपण सर्वजण लागलं पाहिजे. आपल्या विचार करा, फक्त स्वतः इमेजिन करून रात्री की आपण उद्या सकाळी जिल्हा परिषद, रात्री पवित्राची लिस्ट लागली आणि आपल्या लिस्टमध्ये नाव आले, ते फक्त डोळे बंद करा आणि 2 मिनिटं विचार करा की तो फेस कसा असेल, तो काळ कसा असेल जेव्हा लिस्टमध्ये आपलं नाव असेल. त्याच वेळेस फक्त मायबाबाच्या चेहऱ्याकडे बघायचं जेव्हा रिझल्ट आल्याच्यानंतर. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. खरं सांगतो, मायबाप आहेत म्हणून आपण आहे. आणि ह्या जागा महत्त्वाच्या आहेत. RTI ऑफलाईन टाका. आता आम्ही परवा पिंपरी चिंचवडमध्ये जागा कमी होत्या, त्या वाढल्या, त्यासाठी पाठपुरावा केला. मग आता मी आणि भागवत सर आम्ही झडपीला टाकल्या जागा. झडपीला जागा पण आहेत, 100+ आहेत, आणखीन वाढतील. फक्त ते 10%चे आहेत. अपात्र गैरहजर रिक्त जागा त्या आणखीन वाढतील. ते दिल्या नव्हत्या, पण ते येतील. आणि पुणे महानगरपालिकेच्या 46 खेडेगावे ॲड झालीत. 200 शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलीनं समायोजनासाठी जाणार आहेत बाहेर, त्यांनी ॲप्लिकेशन दिले, 200+ आहेत. तर ते जागा येतील. परत आणखी 10% अपात्र गैरहजरच्या जागा येतील. त्या सर्व जागा प्रत्येक ठिकाणी वाढणार आहेत, प्रत्येक ठिकाणी. फक्त एकच आहे, मनपाला आम्ही कमीत कमी 7 ते 8 वेळेस आमची चक्कर आहे या काही दिवसांमध्ये. तेव्हा कुठे जागा भेटणार आहेत. पुणे महानगरपालिका असेल, पुणे झडपी असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, प्रत्येक वेळेस जेव्हा आपण जातो जागा वाढत आहेत.
तसं तुम्ही 10 वेळेस चक्रा मारा, तुमची 100% 10 जागा वाढणार. आता कालच पत्र आले, तुम्ही म्हणत असाल सर आम्ही गेलो तर कंत्राटीसाठी जागा ठेवणार आहेत, आम्हाला देणार नाही जागा, असं तसं. तर कालचं त्यांना पत्र कालचं दाखवा. तात्काळ हा शब्द त्यात वापरलेला आहे. तात्काळ म्हणजे समजून घ्या, आयुक्त साहेब किती एकदम स्ट्रॉंग लेवल मुद्द्यावर एक काम करत आहेत. काल VCच्या माध्यमातून पूर्ण अख्ख्या शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग सांगितलेली आहे, तुम्ही ऐकले. आणि पगारसुद्धा करणार आहेत, म्हणजे कंत्राट जवळपास कॅन्सल होण्याच्या कगारवर म्हणजे जवळ आहे. तर आपण तिथं झालं तर लय भारी होऊन जाईल. 1 ते 5 साठी जागा येतील, 6 ते 8 साठी जागा येतील, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागा येतील. 1 ते 5च्या जागा जास्त वाटतील, त्यामुळे 6 ते 8ला आपोआपच फायदा होईल त्याचा, कारण का ते मुलं वर लागतील. हा फरक आहे. पण ते फरक आपण लक्षात आला पाहिजे. पॅनिक नाही व्हायचं. मार्केटमध्ये किंवा बाहेर कोणी पण निगेटिव्ह सांगू, त्यांना उत्तर द्यायचं नाही. टेलिग्राम असेल, यूट्यूबच्या मागे कमेंट टाकायचं नाही, त्यांना कृतीतून उत्तर द्यायचं. जे आता आपण कोर टीम किंवा आम्ही सर्व करतोय, उत्तर तोंडात देणं अर्थ नाही, किंवा फोन करून टेलिग्रामवर चॅटिंग करून त्यांना कमेंट करायचं नाही. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, हे शुद्ध किंवा एकदम चांगल्या शिक्षकांचे वर्तन नाही येतं. आपण एकच काम करू, काम करायचं, आपोआप उत्तर भेटतो. झालं ना. सर्वजण म्हणून सेकंड फेज नाही झाली, होणार आहे ना. हा उत्तर कृतीतून झाले. आंदोलन असतील, ह्याच्यामध्ये सर्वांचं रोल आहे. एकाचं मी काय घेणार, मी पण त्यापैकी एक आहे. कोणाचं नाव घेणार, मी पण एक सामान्य अभियोग्यताधारकच आहे. मी असं काही मोठा नाही आहे की मी असं काही भारी नाही आहे. मी पण माझ्या नोकरीसाठी लढतो, तुम्ही पण तुमच्या नोकरीसाठी लढा. नोकरी असेल तर छोकरी असेल, छोकरी असेल तर घर असेल, आईवडील असतील, बायको असतील, बहीण असेल, सर्वांचे आनंदी असतात. आपण जर स्त्री आहे तर आपला नवरा खुश होईल, आपली सासू सासरी खुश होतील. नाहीतर आज महिलांना अभ्यास करत असताना घरामध्ये नाही ते कमेंट करतात, तुझ्यानं होत नाही, तुझं आता पण नाही झालं, आता होईल का. विचार करा तुम्ही. तसे जे टोमणे शेजारचे पाजारे म्हणतात, काय नाही करते बाई, ह्याच्यानं काय होणार नाही, नुसतं पुस्तकं बसते, नुसतं शिक्षक भरती करत असते. ज्या दिवशी तुमचं होईल विचार करा, त्यांचे डोळे कसे होतील. मी तुम्हाला खरंच सांगतोय, सर्वात चांगलं जर कोणतं जॉब आहे ना, तो आहे शिक्षकाचा. एक पवित्र असा जॉब आहे. तुम्ही याच्यातनं एक पिढी घडवू शकता. जे तुमच्या हातात आहे, तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. एक प्रशासनमध्ये आपण गेल्याच्यानंतर कितीतरी आपल्याला ते प्रॉब्लेम येतात, ते सॉल्व्ह करू शकतो आपण. एक चांगली पिढी, लहान मुलांना शिकवणं लय मोठं पवित्राचं काम आहे. रिलिजियस कोणताही असो, प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये शिक्षकाचं मान एकदम उच्च लेवलचं आहे. तुम्ही विचार करा, कोणतेही असेल, धार्मिक ग्रंथ असेल किंवा बाकीचे कोणते पण ग्रंथ असू शकतात. तर ह्याच्यामध्ये आहे, सर्वजण आपल्याबद्दल काम करत आहेत. कंत्राटीचा मुद्दा रद्द होईल अशी अपेक्षा करूया. त्याच्यासाठी काम पण करत आहेत. प्रत्येकजण आपल्या मुद्द्यानं काम करत आहेत. 55-60चा मुद्दा असेल, आदरणीय सरगर सर पण काम करतात, त्यांनी शेवटपर्यंत तो मुद्दा लढवला आहे. विचार करा ना तुम्ही. संदीप कांबळे सर पहिल्यापासून कंत्राटीचा मुद्दा घेतात. सेकंड फेज पहिल्यापासून कंटिन्यू तुषार सर घेतात. म्हणजे शेवट. हे लोक एकदम असं युनिक लोक आहेत. हे युनिक लोक आहेत, खरं सांगतो तुम्हाला. हे शेवटपर्यंत घेतात मुद्दा. हे हार मानणारे लोक नाहीत. त्यामुळं आपण याला मदत करू. आपण यांच्या मागं राहू, पाठिंबा घेऊ, आपले कामं करू. आपण हे खरंच मला हे सांगायचं आहे की हे सर्व आपल्या कॉमन लोकांसाठी लढत आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय, कोण काय करते विचार नका करू, तुम्ही फक्त काम करा. जे लागलेले आहेत ते सुद्धा कमेंट करतात, त्याच्यावर नका विश्वास ठेवू. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फक्त आपण आपलं काम करत राहायचं. फक्त आपण आपलं काम करत राहायचं. बाकी कुणाशीही उत्तर देत बसायचं नाही आणि कुणाशीही वाद घालायचा नाही. कारण की आपल्याला लागायचं आहे. वादविवाद घातल्यानं पोट भरत नसतो. आपण जर जॉबवर लागलो की आपोआप आपलं पोट भरत असतो. काय वाद मला सांगा तुम्ही, टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर वाद घालून काय उपयोग होणार आहे का. समोर व्यक्ती असेल तर त्याच्या कानाखाली मारायचं, तर कॉलर पकडायचा, त्याला जाब विचारायचं. व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर कमेंट टाकून काय फायदा, काय करणार, होणार काय. हे सर्व आभासी आहे. आभासी कोणती कृती करायची नाही, डायरेक्ट कृती करायची. जे करायचं ते चांगली किंवा वाईट काही असो, ती शेवट करायची. हे काय मी हिंसक भाषा वापरत नाही आहे, पण मी सांगतोय. एक वादविवाद, एखादी शब्द, एखादी गोष्टीचे विचार कळत नसतील, एखाद्या व्यक्तीचे विचार आवडत नसतील, तर त्यांना विचारांशी उत्तर द्यायचं. वैचारिक मतभेद असू शकतात, तर वैचारिक पद्धतीनेच त्याला डिबेट करायचा. माणूस म्हणून विरोध करायचा नाही. मी तुम्हाला विनंती करतोय. मी कोणाची साईड पण घेत नाही, कोणावर टीका पण करत नाही. सर्व आपलेच असतात. एखाद्या गोष्टीमुळे दोन मागे इकडं होत असते आणि काही लोक लागणार, काही लोकांची मानसिकता बदलत नसते. आता त्यांची मानसिकता बदलण्याच्या नादामध्ये आपण आपली का मानसिकता खराब करायची. मला हाच प्रश्न पडतो ना. तुमचं मोठं काय आहे, सेकंड फेज. मग सेकंड फेजवर जे विरोध, एखादं चांगलं काम करत असताना विरोध करणारे लोक असतातच.
मग त्यांचा विचार जर असं केलं तर अख्खं जगच तुम्हाला विरोध करा. मग तुम्ही सर्व जगाशी लढत बसणार का? हा नाही आहे. म्हणून सोडा, हा विषयांतर झाला. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही पॅनिक नका हो. खरंच सांगतो, कळकळीची विनंती करतो आहे की सेकंड फेजसाठी प्रत्येक जिल्ह्याला जा, काम करा, माहिती अधिकार टाका, ऑफलाईन टाका, ऑफलाईनला उत्तर भेटायलेत, आणि ग्रुपनं जा, साखळी पद्धतीने जा. आणि सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा की 20 तारखेला टॅब येईलच आणि त्याच्यामध्ये आपण सर्व लागू, मी अशी अपेक्षा करतो. आणि आपण ज्या मुद्द्यासाठी लढलो आहे ते दिवस जवळ आ रहे, नज़दीक आ रहे हैं वो दिन, खुशी के बस उस खुशी में बहुत कुछ अपने को जो आपण ने तकलीफ उठाई है वो मिलने वाली है. त्याच पद्धतीनं पत्र आले, आता परत पत्र येतीलच. त्यांनी तात्काळ माहिती मागवली. बाकी अफवा नका हे करू नका, RTI ऑफलाईन टाका, सर्वांशी चांगलं हे करा. आणि सध्या तरी काही दिवस शांत राहा, डोक्याने शांत, कामाने शांत नाही आहे. आत्ता तर कामाने ॲक्टिव्ह झालं पाहिजे आपण. आणि जे शिक्षण अधिकारी, जे उपशिक्षण अधिकारी किंवा जे महानगरपालिका, झडपी, नगर परिषद असतील, ते जर ऐकत नसतील तर कालचं पत्रांची झेरॉक्स घेऊन त्यांना दाखवा नेऊ. आणि वेळोवेळी ते तुम्हाला सर्व सांगतच आहेत. कोर टीम किंवा बाकी सर्व आपण करतच आहोत काम. वैयक्तिक म्हणून काम करा. कोर टीम मी पण नाही, मी पण तुम्हाला सांगतो आहे, कोर टीम असं काही नाही, मी पण त्यात नाही. पण मी तुम्हाला हे सांगतो आहे की कोर टीम म्हणजे काय, एकत्र काम करणारे, ॲक्टिव्ह होणार लोक. तुम्ही पण ॲक्टिव्ह आहे, सर्वजण ॲक्टिव्ह आहे. आपण सर्वजण आपल्या जिल्ह्यात काम करायचं, कारण आपल्याला लागायचं आहे, म्हणून ॲक्टिव्ह व्हायचं, दुसऱ्यासाठी नाही आहे. दुसरा करेल, हे करेल, त्याच्यावर विश्वास नका ठेवू. स्वतः काय करता हे बघा. जर तुम्ही नाही केले तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात 100% जाणार. तुम्ही ठरवा की तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, मम्मी पप्पासोबत, आईवडिलांसोबत, आपल्या पतीसोबत राहायचं आहे की का दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन स्ट्रगल करायचं. सांगा तुम्ही. मग विकेंडला घरी येतो आपण, विकेंडला घरी येतो, त्याला विकेंड लो म्हणतात. आमच्या MPSC जे मुलं करतात, जे जॉबवाले मियाँ बीवी दोघं असतात ना, त्यांना विकेंड लो म्हणतात आमची मुलं. की फक्त शनिवार रविवार भेट होते त्यांची. शनिवार पण कधी होत नाही, रविवारीच होतं डायरेक्ट. त्याला विकेंड. मग तुम्हाला रोज सोबत राहायचं आहे का फक्त एका शनिवार रविवार राहायचं, तुम्ही ठरवा. हे माझं फॅमिलीसोबत, आईवडील आहेत, काही बॅचलर आहेत, तर त्यांना मी सांगतो की तुम्ही स्वतःसाठी लढा, स्वतःसाठी तुम्ही पाठपुरावा करा. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की टॅब आलेला आहे. जे नाही म्हणत होते हे कर्तेतून उत्तर भेटलं आहे, त्यामुळे अशाच पद्धतीनं कर्तेतून उत्तर देत चला. आणि काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की बाबा काय आहे आणखीन काही. आणि नवीन जे पुण्यामध्ये आम्ही काम करतो आहे, पुण्यातली जे पण नवीन अपडेट माहिती येत जाईल मी तुम्हाला सांगत जाईल, आम्ही तुम्हाला सांगत जाईल. मी नाही, बाकी सर्व पुण्यात काम करणारे सर्वजण आहेत. दरेकर सर आहेत, पाकूस सर आहेत, मी आहे, बाकी मॅडम आहेत, सर्व कुणाचे नाव घ्यायचे, सर्वजण काम करतो आहे. नवीन अपडेट देतच जाईल, ऑथेंटिक माहिती भेटत जाईल. खोटी माहिती सांगून आम्हाला काही हे नाही आहे, कारण आम्हाला स्वतःला लागायचं आहे. आम्हाला व्ह्यूअर्स ह्या गोष्टी हे गौण आहेत. कारण का व्ह्यूअर्स, तुम्ही काम करा, व्ह्यूअर्स आपोआप वाढतात. सर्वांचेच, कोणीही असो ते व्ह्यूअर्स आपोआप वाढतात. आणि ती व्ह्यूअर्सना पैशाचा लई मोठा समोरचा गोष्ट आहे. ते आता बहुत मंजिल दूर आहे. फक्त एकच आहे, यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणे. कारण हे एकदम सोपा माध्यम आहे. टेलिग्राममध्ये चॅटिंग नाही करू शकत. आणि जर मीटिंग लावली तर 200, 100, 200 मुलं येतात. मग आपल्या जाऊ शकत नाहीत ना नेमकं काय. आणि त्यावेळी सर्वजणच रिकामे असू शकतात किंवा काय कामात सांगू शकत नाही. प्रत्येकजण कुठं प्रवासात असतो, कोणी कामात असतो. आपले ताई महिला असतील ते स्वयंपाकाचाच टाईम असतो. प्रत्येकाचे वेगळे असतात. काही लहान मुलं त्यांना झोपवण्याचे प्रत्येकाचे वेगळे कामं असू शकतात. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं होतं की सर्वांना आनंद आहे आणि ह्याच आनंदाला आपण शेवट पण ठरवू. आणि ज्या दिवशी रिझल्टमध्ये राहील गुलाल आपलाच असतो. त्यामुळं बळी पडू नका, चांगलं काम करा. महानगरपालिकेला जा, झडपीला जा, बार जा. जागा आला आहे RTI आला तरी परत जा. परत जाण्याचा फायदा असा होतो की एखादी गोष्ट 10 वेळेस रिपीट झाली ती आपलं सत्य वाटायला लागते. ती खोटी का असेना, पण आपली सत्य असे प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यांना पण सत्य वाटू लागेल बाबा हे खरंच गरजू आहेत. मग ते आपल्याला जागा जास्त येतील. आणि राहायला कंटाळीचा तो मुद्दा कॅन्सल होईल असं अपेक्षा आहे. आणि जागा आणखीन वाढतील. आणि जास्तीत जास्त विदाऊटच्या जागा कशा येतील त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. विथच्या बघू नंतर, विथच्या तर नंतर येतीलच. संस्थावाले पण रेडी झालेत. सरकार तोच आहे. काही जणांना वाटत होतं सरकार बदलेल, नाही बदललं. त्यामुळं ते पवित्र जागा दिल्या नव्हत्या, पण आता त्यांना देणं भाग आहे. पवित्र बंद होणार नाही. किती लोकांनी तरी म्हणलं पवित्र बंद करू, पवित्र कधीच बंद होणार नाही. ते लोकांना अपवित्र करेल. पण पवित्र पोर्टल आहे, एकदम ट्रान्सपरंट काम आहे. इथं कोणा 1 रुपयाचा विषय नाही आहे, कोणी द्यायचं काम नाही आहे. चांगलं एक भाजप सरकारनं आलेला पवित्र पोर्टल टॅब आहे. तावडे साहेब जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा. पण सांगायचा विषय असा आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून
व्हिडिओ आवडला असेल तर AGS करिअर अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाची माहिती शेअर करा. ही महत्त्वाची माहिती आहे तर काही याच्यानंतर जे व्हिडिओ येत जातील इथून आता तुम्हाला खरी माहिती पुण्यातनं भेटत जाईल. व्हिडिओ सर्वांपर्यंत पाठवा ते. आणि याच्यामुळं काय होईल की तुम्हाला जे सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन जे अपडेट येतील ते तुम्हाला वेळोवेळी माहीत होत जातील. आणि आज एक टेलिग्रामवर ग्रुपवर सांगितलं की बाबा 4-5 जणच माहिती सांगतात, असं काही नाही. सांगणारे सर्वजणच आहेत, पण आम्ही जास्त ऑथेंटिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बालुशा माने आहेत, संदीप कांबळे सर आहेत, तुषार सर आहेत. माझं पण नाव घेतले, मलाच कमाल वाटली की मी पण खरंच करतोय का, पण नाही, ठीक आहे, त्यांनी मला सांगितलं त्यामुळं मला खरंच मी त्यांचा ऋणी आहे. तर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन काय माहिती असेल तुम्हाला सांगत जाईल. आणि सर्वांना 20 तारखेच्या नंतर टॅब येणारच आहे, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि आपण सर्व लागू, मी अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.